नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण महत्त्वाचा टॉपिक परिमिती आणि क्षेत्रफळ याच्यावरील काही सूत्रे पाहणार आहोत. बघा, पेरिमीटर आणि एरिया. तर बघा, पहिल्यांदा आपण ट्रँगलचं घेऊया. ट्रँगलचं सगळ्यांना माहितीच आहे, क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता हे क्षेत्रफळ आपल्याला माहीत असेल तर त्याने आपल्याला पाया देऊ दे किंवा उंची देऊ दे, ह्या क्षेत्रफळामध्ये किमती टाकून आपण काय करू शकतो, उत्तर काढू शकतो. तर आता हा ट्रँगल दिलेला आहे, त्याने एक एक्झाम्पल पण सोडून दिलेला आहे की काय केलेलं आहे. तर 10 सेंटीमीटर पाया दिलेला आहे, 6 सेंटीमीटर उंची दिलेली आहे. आणि आपण जर काय केलं, भागाकार केला, 2×2=5, 5×6=30, 30 चौरस सेंटीमीटर किंवा 30 सेंटीमीटर स्क्वेअर काय येतं, एरिया येतो, त्रिकोणाचं क्षेत्रफळ येतो. नंतर बघा, त्याने आपल्याला त्रिकोणाचा पाया जरी काढायचा असेल तर क्षेत्रफळ गुणिले 2, हेच क्षेत्रफळ आता 30 क्षेत्रफळ आलेलं आहे, तेच ठेवून आपण काय करू शकतो, त्याचा पाया काढू शकतो. तर पाया येतो बघा 10 सेंटीमीटर. ह्याच किमती आहे ठेवून आपण उंचीसुद्धा काढू शकतो. उंची काय येते, 6 सेंटीमीटर. तर आता अशा पद्धतीनं हे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र 3 प्रकारे लिहिता येतं. त्रिकोणाचा पाया विचारला तर असं लिहायचं, क्षेत्रफळ गुणिले 2 भागिले उंची होणार आहे, कारण ही उंची जी आहे ती इकडं काय होणार आहे, तर भागाकारात जाणार आहे. आणि एक काय होणार आहे, क्षेत्रफळ गुणिले 2 होणार आहे, आणि हे 2 काय होणार आहे, तर क्षेत्रफळाला गुणाकारात जाणार आहे आणि उंची भागाकारात. तर अशा पद्धतीने हे सूत्र तयार होतात. आता त्रिकोणाचं अजून एका प्रकारे क्षेत्रफळ विचारलं जातं. पाया उंची दिलेली नसते, तर तिन्ही बाजू दिलेल्या असतात त्रिकोणाच्या, आणि हिरोच्या सूत्राचा वापर करायचा. आता हिरोच्या सूत्रानुसार त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ एस एका कंसात S-A, दुसऱ्या कंसात S-B, तिसऱ्या कंसात S-C. अशा पद्धतीने हे हिरोच्या सूत्रानुसार त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे. तर यस म्हणजे काय, तर यस म्हणजे हिरोने सांगितलेली आहे की ती त्रिकोणाची अर्धपरिमिती असते. तर ती अर्धपरिमिती पहिल्यांदा काढून घ्यायची आहे. तर त्रिकोणाच्या सर्व बाजूंची बेरीज भागिले 2 ही अर्धपरिमितीचं सूत्र वापरून आपण यस काढून घ्यायचं, आणि यस काढल्यानंतर ते त्रिकोणाच्या क्षेत्रफळामध्ये ह्या सूत्रामध्ये यसच्या किमती टाकून आपण काय करू शकतो, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. तर हा हिरोच्या सूत्रावरती सुद्धा येऊन गेलेला प्रश्न आपण सराव प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलेला आहे. 2021-22ला विचारला होता प्रश्न हा. हिरोच्या सूत्राचा काय काढायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. तर पहिल्यांदा अर्धपरिमिती काढून घ्यायची, सर्व बाजूंची बेरीज भागिले 2 हे सूत्र वापरून अर्धपरिमिती काढून घ्यायची.